एका साईडला श्री मलंगड हा संघ पाहतो आपण आणि एका साईडला संघ सध्याच्या घडीला खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण वल्लभ फणसवाडी हा संघ। तर याच दरम्यान आपण पप्याला सन्मानित करतोय, मॅन ऑफ द मॅच ची या ठिकाणी ट्रॉफी देतोय। मी मनोज उगडे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते पप्याला सन्मानित करायचं आहे। धन्यवाद तुकाराम सर। मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला सामना रंगतोय। एका साईडला सध्याच्या घडीला पावमध्ये असलेला संघ म्हणजे श्री मलंगड संघ पाहतो आपण, लागोपाठचे 5 ट्रॉफी मात्र नावावरती ठेवलेला संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी नरेश पाहतो आपण स्ट्राइक एंडला। पहिला चेंडू मात्र डॉट झालाय, टप्पा पडण्यात थोडासा उचली घेतोय चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो आणि डॉट चेंडूने सुरुवात केली आहे। पहा डे मध्ये या संघाने हाकार वाजवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि या संघासाठी पहिला सामना पाहतो आपण नाईटच्या। ओहो पुन्हा एकदा पाहतो आपण पंच आमच्याकडे वलतील मेन पंच पाहता आपण सध्याच्या घडीला सिरपत कराडी आणि त्यांच्या सोबतीला पाहिला पण अनंत गावंडा सर। हे दोन्ही पंच ना विचार केले भरपूर चांगले पाहता आपण। अंबरनाथ असोसिएशनचे पाहता आपण मान्यता अनुसार हे दोन्ही पंच आणि भरपूर चांगली कामगिरी। पंचांचं काम करणं भरवे खाऊ काम नाहीये। हो भरपूर हो काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, बॅक टू बॉलर आणि पहिला झटका लागतोय टीम मैदानाच्या आतमध्ये श्री मलंगड संघाला। रमेश बॅक टू डगआउट। झालाय मैदानाच्या आतमध्ये रमेश गांगड पाहतो आपण, श्री मलंगड संघाला लागलाय पहिला झटका। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सध्याच्या घडीला पाहतो आपण। 1 डाऊनचा फलंदाज यशवंत गिरा येतोय मैदानाच्या आतमध्ये। चिंचवली संघाचे सदा आणि संजय आपण सुद्धा यायचं आहे। आपल्याला सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। सदाने चला लगेच मैदान 2 मारलेत आणि संजयने 1 मारलाय उलटू द कॉम्बॉक्स। ओहो आल्या ओल्या काय फटका पाहतो आपण, बॅकफुटला जाऊन पंच केलाय चेंडू, चेंडू जाईल एक टप्पा घेत आहे तो यशवंतच्या बॅट मधनं दमदार चौकार। खातो कुल्लाई सध्याच्या घडीला पाहतो आपण यशवंत गिरा या फलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज झालाय। ओहो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका होतो। ओहो प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत। आता सध्याच्या घडीला पाहतो आपण मोजून मापून मारलेला फटका येतो षटकार। केली सध्याच्या घडीला फलंदाज यशवंत गिरा याने 1 चौकार 1 षटकार। आता मैदानाच्या आतमध्ये धावा यायला सुरुवात झाली आहे सध्याच्या घडीला टीम मलंगड संघाच्या माध्यमातून। ओहो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून चुका राहिल्यात पाहतो आपण आणि या चुका भरपूर काही सांगून जातील टीम वल्लभ फणसवाडी या संघाला। सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाली आहे, स्ट्राइकला आणण्याचं काम केले फलंदाज सध्याच्या घडीला पाहतो आपण। या रजनीमध्ये फॉर्म मध्ये असलेला खेळाडू म्हणजे अजय गांगडला पाहतो आपण स्ट्राइक एंडला, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो। मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सध्याच्या घडीला स्ट्राइक एंडला सज्ज झालाय अजय गांगड। गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती सचिन राईट अप उर्द विकेट। ओहो रिवर्सचा वापर केलाय लगातो आबाद, काय सांगायचं आहे गड्या, वाकडा बराच वाकडा गड्या चुकून लागला तर कार्यक्रम व्हायचा। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला। पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण सध्याच्या घडीला श्री मलंगड संघ जाऊन पोहोच गडी 12 पण
भरपूर चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी आला होता. सुरुवात मात्र भरपूर चांगली करून दिली आहे. गोलंदाज पाहतो आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सध्याच्या घडीला मार्कवरती पाहतो आपण पप्प्या या गोलंदाजाचा वापर केला. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. पाहतो आपण 4 षटकाचा सामना. प्रथम नाणेफेकी जिंकून मलंगड संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि टोटल पाहता मग पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमा केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय यशवंत गिरा. ओहो थोडासा पाहतो आपण कदाचित पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू खराब आहे. वाईट फेकला जातोय फलंदाज. गोलंदाज पाहतो आपण सध्याच्या घडीला पप्प्याच्या माध्यमातून कदाचित फलंदाजाचा थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न असेल. कदाचित पप्प्याचा लाईन मिस केली. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. ओहो पुन्हा एकदा पाहतो आपण पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा दुसरा चेंडू खराब फेकलाय पप्प्याने. वाईट चेंडू फेकलाय. या धाबा भरपूर काही सांगून जातील टीम वल्लभ फणसवाडी या संघाला, कारण याच धाबा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या आहेत. कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही गोलंदाजी करत असताना कमी ते कमी धाबा खर्च करायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक केला फलंदाज यशवंत गिरा. ओ शॉर्ट टॉप लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जालं रचलंय आणि त्या जाल्यामध्ये सापडलाय यशवंत गिरा. झटका क्रमांक लागलाय श्री मलंगड संघाला. हा दुसरा झटका. यशवंत बॅक टू का मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय नरेश गांगड आणि हाही खेळाडू सध्याच्या घडीमध्ये फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पाहतो आपण आणि सध्याच्या हंगामामध्ये ही फॉर्म मध्ये असलेला संघ पाहिला पण लागोपाठ 4 ट्रॉफ्या मात्र 5 ट्रॉफ्या मात्र पटकावल्या या संघाने. आता नाईट रजनीमध्ये खेळत असताना पाहिला आपण एका साईडला पाहतो आपण वल्लभ फणसवाडी आणि त्यांच्या समोर खेळत असताना श्री मलंगड संघ पाहतो आपण. नवीन फलंदाज सध्याच्या घडीला पाहतो पण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय नरेश गांगड येतोय. अजूनही सलामीला आलेला फलंदाज नॉस्ट्राईकला पाहतो आपण अजय गांगडच्या माध्यमातून एक चेंडू खेळला. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज पप्प्याला पाहतो आपण. हो खोला टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न यॉर्करचा वापर केला गेलाय आणि भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला पप्प्या. हा गोलंदाज पाहिला पण सुरुवातीला 2 चेंडू खराब जरूर टाकले होते पप्प्याने. कदाचित असं वाटलं या षटकामध्ये थोड्याशा धावा भरपूर खर्च करेल, मात्र स्वतःला सावरलाय गोलंदाज पप्प्या. या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा सज्ज झाला शायकेला फलंदाज नरेश. हो बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका पाहतो आपण. झालं रचलंय त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती पाहतो आपण चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिल्या पण सध्याच्या घडीला श्री मलंगड संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद 15 आकड्यावरती पाहतो आपण. 15 धावा धावपटलावरती जोडल्या जातात. म्हटला जातो ना चकोबार 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 5 रुपये में 1 और 10 रुपये में 3. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज झाला फलंदाज अजय गांगड. पप्प्या पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. ओहो थोडासा गती कमी केली होती पप्प्याने. बीट झाला अजय गांगड. पाहतो आपण सलगचे 2 चेंडू मात्र डॉट खेळला आणि म्हटलं जातं ना नाईट रजनीची पाहतो आपण स्पर्धा आमदार चषकामध्ये सर्व क्रिकेट प्रेमीचा आणि क्रिकेटरांचा स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं आयोजन नियोजन पाहता आपण. जय बोले कुशुली संघाच्या माध्यमातून पाहता आपण आमदार चषक भरवला गेलाय. पर्व दुसरं पाहता आपण या स्पर्धेचं भरपूर चांगलं आयोजन पाहता. याच दरम्यान आमचे संघ मालक निलेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच निलेश पाटील आपल्या स्पर्धा मात्र लवकरच झाल्यात. कदाचित उद्या कदाचित फॉर्म वाटले जातील. त्या खेळाडूंना सर्वांना विनंती असेल कुशिवलीच्या आपण ते फॉर्म लगेचच भरून जायचे आणि फॉर्मच्या बरोबर पैसे सुद्धा द्यायचे आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज अजय गांगडला पाहता आपण. ओहो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कदाचित लाईन मिस केली आहे. पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू खराब आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा श्री मलंगड संघ जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला
2 गडी बाद 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण शांत रीतीने सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही संघ खेळतात. हो खोला टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, झेल उडाली आहे, क्षेत्ररक्षण आलाय, दूरवरनं जज करतो, जजमेंट भरपूर चांगला आहे. आणि या मॅचचा मात्र मोठा मासा गळाला लागलाय. सध्याच्या घडीला अजय गांगड परतावा लागेल. मोठा झटका पाहतो आपण. बॅक टू द ग्राउंड. थँक्यू डीजे. आता हा प्रश्न पडलाय टीम मलंगड संघाच्या संघनायकाला. कदाचित आम्ही नाणेफेकी जिंकली आणि नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय हा थोडासा अंगलट ठरलाय का, हा प्रश्न पडलाय सध्याच्या घडीला मलंगड संघाच्या पाठीराखाने. 2 षटकाचा वादवी केस संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण 3 गडी बाद 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सोहम आलाय पाहतो आपण. अजूनही आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल नरेश गांगडवरती, कारण मुख्य फलंदाज आता मैदानाच्या बाहेर झाल्यात. भरपूर सारी जबाबदारी. खोला टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला फटका राहिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. भरपूर चांगलं पाहतो आपण. एकच धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. 17 का खतरा बाई किसके लिए बनेगा देखा जाएगा मैदान के अंदर. म्हटलं जातं ना मामा ठाकुर सपना भी भाग गया और अरुण भी भाग गया. अभी शंकर बिहारी भाई किसके साथ गाना गाएगा. ओहो शंकर बिहारी को तो गाना गाने की आदत है भैया. ओहो तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल. 6 रनों निकले. बिग हिट षटकार. सोहमच्या बॅट मधनं तडाखा पाहिला आपण. आणि या षटकारांची गरज आहे सध्या श्री मलंगड या संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय सोहम. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा ठोकलाय, लांबच लांब, चिली फिटकारी, लेमन गुटका, बॉलर मोकार आणि बॅटर ठोकर. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका षटकार. बॅक टू बॅक पाहतो आपण. आदरणीय किरण राऊत साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारदर्शिका. आणि यावेळेस मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो फलंदाज सोहमला. पाहता आपण ज्या धावांची गरज होती त्या धावा आता मैदानाच्या आतमध्ये येतात. सध्याच्या घडीला श्री मलंगड संघासाठी 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सध्याच्या घडीला पाहतो आपण मलंगड हा संघ. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण गोलंदाज थोडासा महागडा ठरलाय सध्याच्या घडीला. बाला हा गोलंदाज, बालाचा मत बालूचा कालूच केलाय हा प्रश्न पडला. आता पुन्हा एकदा सज्ज. हो कदाचित पंच आमच्याकडे वलतील हा प्रश्न पडला गेला आम्हाला सुद्धा. आणि हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल निश्चितच. कदाचित लाईन थोडीशी मिस केली, थोडासा दबाव पाहतो आपण सध्याच्या घडीला. गोलंदाज बालू या गोलंदाजावरती पाहतो आपण. वाईट सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने पाहतो आपण सध्याच्या घडीला 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला श्री मलंगड संघ. 3 बाद पाहतो आपण. स्ट्राईक एंडला सज्ज झाला फलंदाज सोम. ओहो खोला टाकला होता, थोडीशी गती कमी केली होती. यावेळेस टप्पा पडल्याने थोडासा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय बालूचा. 2 चेंडूवरती 2 षटकार जरूर आल्यात. त्यानंतर मात्र तिसरा चेंडू वाईट टाकलाय, त्यानंतर चौथा चेंडू डॉट टाकलाय. कमबॅक करतोय सध्याच्या घडीला. ओहो पुन्हा एकदा भरपूर चांगला अपील केली जाते. काय खोटी अपील पाहता आपण. पंचांचा गुमराह करण्याचं काम करत असताना विकेट किपरच्या माध्यमातून राहिलाय. खोटी अपील, डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता बालू कमबॅक करतोय सध्याच्या घडीला. पाहतो आपण 2 षटकार आल्यानंतर सलगचे 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. गोलंदाज बालू या गोलंदाजाने. बालू मात्र झालाय चालू सध्याच्या घडीला. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज सोहम. फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टॉस वरती फुल टोल उचल करायचा होता. झेल उडाली आहे आणि पकडलाय झेल. संपलाय सोहम या फलंदाजाचा खेळ. झटका लागलाय श्री मलंगड संघाला. 4था
थँक्यू म्हटलं दादा. बारा ग आता बारा ग वाजवीन तुझे मी बारा, अशी कंबरत वाकवीन तारा, तुला मी कंबरत वाकवीन तारा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सध्याच्या घडीला दत्ता. काय करू आता, स्ट्रायकेला फलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. नरेश गांगडला पाहतो आपण. 3 षटकाचा विकेट संपला गेला. 3 षटकानंतर टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. थोडीशी गती कमी होती या चेंडूमध्ये. थोडासा बॅटचा फेस लवकर ओपन केला फलंदाज नरेशने. बीट झाला या ठिकाणी. आणि या षटकामध्ये आता सध्याच्या घडीला टार्गेट सेट होईल श्री मलंगड या संघाचा. आणि या स्पर्धेमध्ये पाहतो आपण जो हाय स्कोर मारेल त्या संघाला बाय सुद्धा दिली जाईल. ओ फुल टॉस, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना हा नरेशच्या बॅटमधनं दमदार चौकार. मेवणी फुगली बेडका वाणी ती पाणी नलाच पेवणी. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल उचल करेल का सध्याच्या गाडीला. हो, चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. नरेश गांगड ऑन द फायर. मेवणी फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी. थँक्यू डीजे. आता सध्याच्या घडीला गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती करण थोडासा मागडा ठरला. 2 चेंडूवरती 2. सध्याच्या घडीला 2 चौकार ठोकतोय नरेश गांगड मैदानाच्या आतमध्ये. 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 38 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील यावरती लक्ष लागल्या गेल्या श्री मलंगड या संघाचे. पाहिलं पण कदाचित 44चा टार्गेट सेट होईल का हा प्रश्न पडला आता. ओखोला टाकलाय पुन्हा एकदा. भरपूर चांगला फटका पाहतो आपण. सुपला शॉट पाहतो आपण. चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा तिसरा चौकार. क्लिअर झालाय. सर्वाधिक धावसंख्या या संघाने नोंदवली, त्यामुळे मात्र चित्र स्पष्ट झालंय. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात करतोय. एका बाजूने फडकेपाडा संघाचा संघनायक आणि बोडुली संघाचा जय वाघोबा बोडुली बी संघाचा संघनायक यायचा आहे आपण. चला, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेचच यायचं, कारण या स्पर्धेमध्ये पाहतो आपण ज्या संघांबद्दल 10चा पोल पाहतो आपण. आणि या 10च्या पोल मध्ये जो संघ हाय स्कोर नोंदवेल त्या संघाला बाय दिली जाईल. आणि ह्या मॅच मध्ये पाहतो आपण सध्याच्या घडीला 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेला फलंदाज नरेश गांगड ऑन द फायर. ओहो पुष्पा, लेकिन झुकेगा नहीं साला. अभी फिर से झुका है नरेश गांगड. पाहतो आपण बॅक टू बॅक 3 चौकार पाहिले होते नरेश गांगडच्या बॅटमधनं. आणि कदाचित या मॅच मध्ये हाय स्कोर मारण्याचा प्रयत्न होता अजय गंगा नरेश गांगडचा. डॉट चेंडूची सांगता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. ओहो, फुल टॉस वरती फुल टोल उचल केला. चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वाघोबा बोडुली बी संघाचा संघनायक आणि फडकेपाडा चला, त्यानंतर निलेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. निलेश पाटील. चला, त्यानंतर पाहत आपण गोड आवाज पाहत आपण एक पनवेल परिसराचा स्वप्नील जी सर स्वप्नील हवाली सरांचा आवाज ऐकूया. चांगला आवाज पाहता आपण आणि चांगले आणि जाते सातत्याने नाव दिले मी तर म्हणेन. चांगला नाव पाहता आपण स्वप्नील हवाले यांचा भरपूर आणि चांगला प्रयत्न आहे. चांगला आवाज पाहता आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आपण.
चला आपण नाणेफेकी करूया. या ठिकाणी जिंकलाय फडकेपाडा संघ, प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. धन्यवाद. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपण आवाज ऐकला याच परिसरातील एक मराठी भाषेचा एक बुलंद आवाज रमेश गिराज याने फार चांगला मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं त्यांच्या मुखवाणीतून. तसेच आपण जर का पाहायला गेला आज संपूर्ण रजनीमध्ये मनोज उघडे सरांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला. तसेच आपण पाहायला गेला आमचे सिनियर समालोचक आपण जर का पाहायला गेला वाघ सरांचा आवाज देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळायला लागला. आपण जर का पाहायला गेला पहिल्या फेरीतील अंतिम सामना ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनवल्या गेल्या 48 धावा आणि सेकंड हाफ मध्ये 24 चेंडू लक्ष ठेवलंय तब्बल 49 धावसंख्येचा आणि सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. यामधून जो संघ विजय संपादित करेल तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल आणि आपल्याला सेकंड राऊंड मधला पहिला सामना पाहायला मिळेल. जे वागोवा बनवली बी टीम त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान फडकेपाडा ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्यायचं. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपली सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायच्या. इथून आपण जर का पाहायला गेला टाइम अलर्ट राहील दोन्ही टीमसाठी. जो संघ जास्त वेळ खर्च करेल त्या टीमला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जे भोलेनाथ कुशिवले यांच्या संयुक्त विद्यमानानं आमदार चषक 2026 शानदार दुसरं पर्व आणि आज पहिली रजनी खऱ्या अर्थानं उद्घाटनीय सोहळा आणि त्याच नंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात आपण पाहिली. अतिशय दमदार स्पर्धा आपण जर का पाहिले गेले तब्बल 6 रजनीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि तब्बल 60 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील. त्यामधून 6 संघांचे स्वप्न पूर्ण होतील आणि 6 संघ मात्र क्वालिफाय करतील. आपण पाहतोय ट्रॉफीसाठी आज देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि त्यामधून एक संघ पुढे सरकेल. आपण पाहतोय टॉप 6 साठी. मात्र तो कोणता लक्की संघ असेल हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने इथून मात्र स्पीडअप घ्यायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती राहील आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील इथून मात्र प्रेमाची विनंती असेल. आपण जर का जास्त वेळ खर्च केला दोन्ही ऑफिसरला देखील विनंती असेल तुम्ही लगेच आम्हाला कळवा. आम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये पॅनल्टी स्वीकारू. चला सामन्याला सुरुवात करायची. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या बनली गेली. आपण पाहतोय 48 धावा आणि 49 धावेचं लक्ष ठेवले आणि ते लक्ष मनाशी बाळगत सलामीची जोड्या आपण पाहतोय. स्ट्राईक अँड वरती फलंदाज पप्प्या आणि त्याला साथ देईल खऱ्या अर्थानं नो स्ट्राईक अँड वरती जोमाला आपण पाहतोय. समोर पप्प्या गोलंदाजी ट्रॅक वरती सोहम पहिला चेंडू शॉट आपले त्यावरती प्रहार. यावेळेस पाहावं लागेल एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. हा पहिला शानदार चौकार. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिल्या गेल्या. एका साईडला आपण जर का पाहिलं गेला याच परिसरातील श्री मलंगड हा संघ आपण पाहतो आणि एका बाजूला पनवेल विभागातील फणसवाडी संघ आपण पाहू शकाल. आणि जबरदस्त सुरुवात पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन मात्र पाहावं लागेल. पंचांना मात्र इथून कवायत करण्याची संधी आणि पंच सांगत असताना लाईन खराब आहे. इथून मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल 5 अंकावरती. जर का अशा रीतीनं एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या तर नक्कीच त्याचा फायदा उचलला जाईल फणसवाडी टीमच्या माध्यमातून. यात मात्र शंका नाही. या सलामीसाठी 2 सलामीर आपण जर का पाहिलं गेल्या स्ट्राईक वरती पप्प्याला आपण पाहतोय. नो स्ट्राईक वरती जोमा आपण जर का पाहिलं गेल्या पहिल्या चेंडूवरती
क्षण देखील दाखवावं लागेल. आपण पाहतो श्री मलंगड या टीम पण पाहतो खऱ्या अर्थानं अजय गांगडचा जर उल्लेख झाला ज्यानं खऱ्या अर्थानं या सीझन मधील पहिलं शतक त्याच्या नावावरती राहिलं गेलं. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 28 चेंडूमध्ये तब्बल 103 धावा कुठल्या आणि तो ठरला होता. आपण पाहतो खऱ्या अर्थानं एक जबरदस्त फलंदाज आणि इथून मात्र पाहावं लागेल जोमाच्या बॅट मधून हा कडक प्रहार आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. हा पहिला ब्लास्ट जोमाच्या बॅट मधून बिग हिट षटकार. होईल यात मात्र शंका नाही. या पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग केली जाते फणसवडे टीमच्या माध्यमातून. दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना पप्प्याचा आपण वैयक्तिक खेळ पाहायला लागला. 2 चेंडूमध्ये 5 धावा तर जोमा वैयक्तिक 1 चेंडू गणिक 6 धावांवरती सातत्याने आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडूमध्ये फार महागडी गोलंदाजी राहिली गेली आणि इथून मात्र अपील उचलून धरली जाईल का. मात्र पंचांनी अपीलला फेटाळून लावलं गेला. आपण जर का पाहिलं गेलं अपील मध्ये भरपूर उत्साह होता, विश्वास कमी आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता 4 चेंडूची सफर आपण जर का पाहिले गेले तब्बल 12 धावा खर्च केल्यात आणि इथून मात्र अद्याप 2 चेंडूची सफर कशा रीतीने राहील समोर जोमा. एक विस्फोटक फलंदाज या चौकार षटकारांसाठी जाणला जातो आणि तिथून मात्र पाहावं लागेल कमबॅक करेल का सोहम. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं फटका सुंदर ऑनसाइडला गॅप भरपूर मोठ्या आणि इथून पाहावं लागेल एक टप्पा घेत चेंडू मात्र फरार. धावा मिळतील 4. सोशल मीडियावरती ट्रेंडिंग सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. डीजेच्या माध्यमातून फार चांगले प्रेक्षक वर्गांची मन जिंकत असताना 5 चेंडू गणिक तब्बल 16 धावा खर्च केल्यात. फार मागणी गोलंदाजी. अंतिम चेंडू मात्र सुरेख फेकला जातोय आणि इथून मात्र हा डॉट चेंडू पंच सांगत असताना षटक क्रमांक 1 संपलाय. आणि इथून समीकरण आपण जर का पाहिलं थोडस सोपं बनलं गेलंय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं येणारे अद्यापही 18 चेंडू आणि तब्बल 33 धावसंख्येची गरज म्हणजे प्रति षटका गणिक 11.00 चे सरासरी जर का आखले तर फणसवडे संघ सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. जर काही दोड साखळी तोडण्यात यश आला श्री मलंगड टीमला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी करेल. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा दुसरा अस्त्र अजय गांगड. फटका सुंदर. अजयचं देखील स्वागत केलं जाईल का झेल पकडला जाईल. मात्र पाहावं लागेल नशिबाची साथ इथून मात्र लागत असताना चेंडू फरार. 6 धावांसाठी हा शानदार षटकार. चिंचवलीच्या प्लेयरने जे 3 षटकार ठोकले होत्या त्यांचे बक्षीस राहिले गेले. त्यांना विनंती असेल की आपले पारितोषिक घेण्यासाठी मात्र आपण देखील यायचंय. अनाउन्समेंट एकदाच होईल. आपण जर का आला नाहीये तर मात्र ते बक्षीस दिले जाणार नाही. लक्ष विद्या मॅचच्या दिशेने जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. पप्प्या इज ऑन फायर. 2 झेल सोडलेत आणि त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये
श्री मलंगड हा संघाला आपण पाहतोय. सव्वीस धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. अजय वरती देखील प्रहार केले जातात. जो झेल सोडला मिड विकेटला आपण पाहतो रमेशच्या माध्यमातून तिथं षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र हा चौकार फाईन लेगला. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन मात्र लाईन भरकटला गेलाय कारण त्याचं कारण आपण पाहिलं दबाव निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या रीतीनं पप्प्यानं बॅटिंग केल्या पप्प्याचा आपण वैयक्तिक आपण खेळ पाहायला गेला 4 चेंडूगुण एक तब्बल 15 वरती आणि त्याच साथ देत असताना जोमानं 4 चेंडूगुण एक 10 धावा म्हणजे फार चांगली साजेदारी बनल्या. ती साजेदारी तोडली जाईल का हे देखील पाहावं लागेल. अक्रॉस लाईन फटका सुंदर आहे बॅकवर्ड एरिया खाली आहे आणि चेंडू थांबणार नाही या चेंडू फरार 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. अर्थाने या ठिकाणी 35 धाबा देखील डिफेन्स होईपर्यंत राहिल्या गेल्या होत्या. मात्र इथून पाहिल्या गेल्या आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ संपल्याने संघ जाऊन पोहोचलाय सुसाट वेगानं तब्बल 31 अंकावरती. समीकरण भरपूर सोपं झालं. येणारे 15 चेंडू आणि अजूनही 18 धावसंख्येची गरज. एखादा ब्रेक थ्रो मॅच मध्ये वापसी निर्माण करेल मात्र तसं घडेल का मात्र तसं घडणार नाही हे सांगितलं जात आहे. पप्प्याच्या बॅट मधून हा पुन्हा एकदा बिग हिट. अप्रतिम बॅटिंग केली जाते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश देखील प्राप्त झाले आपण पाहतोय. चेक तर याच दरम्यान धामणी गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय जयवंत भस्मा साहेब आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या आपण व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल. आदरणीय जयवंत भस्मा साहेब. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं 14 चेंडू आणि समीकरण राहिले फक्त आणि फक्त 12 धावसंख्येची गरज. कुणी विचार देखील केला नसेल की 49 धावा एवढ्या सहजासहजी बनवल्या जातील आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र इथून पाहावं लागेल पंचांना मात्र गुमराह करण्याचा प्रयत्न मात्र पाहावं लागेल काय घडले जाते आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि तिथून मात्र चेंडू मात्र बॉडीला ब्रश करून विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता खूप उशिराने आलेला हा डॉट चेंडू मात्र संजीवनी देऊन जाईल श्री मलंगड टीमला. या षटकातील अंतिम चेंडू अतिशय वेगवान चेंडू रिलीज केलाय आणि इथून मात्र समीकरण येऊन राहिलंय. येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज. बॉल टू रन समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जर का या 12 मध्ये 12 वाचवल्या तर श्री मलंगड संघ देखील जल्लोयाचा झेंडा नक्कीच या ठिकाणी फडकावेल. मात्र एवढं सोपं राहील का कारण ज्या रीतीने पार्टनरशिप बनली आपण पाहतोय जोमा आणि पप्प्याच्या माध्यमातून. पप्प्याने जबरदस्त खेळ दाखवला. त्याच्या पप्प्याचे 2 झेल सोडल्या आणि त्यानंतर मात्र 8 चेंडू गणिक 25 धावा त्याच्या बॅट मधून मात्र जबरदस्त फटकेबाजी राहिली गेल्या. मात्र जर काही जोडसाखळी तोडण्यात यश आला श्री मलंगड टीमला तर नक्कीच तो संघ देखील वापसी करेल. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जे घडलंय त्याचा विचार न करता येणाऱ्या 2 षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली तर नक्कीच सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. अन्यथा सामना एकतर्फी होईल यात मात्र शंका नाही. या समोर जोमाने देखील जबरदस्त बॅटिंग केल्या कारण इथून मात्र फक्त 2 षटकारांची गरज आहे आणि जर का 2 षटकार आल्या तर सामनाही जिंकला जाईल. आयोजकांचा वेळही वाचवला जाईल. मात्र तसं घडेल का हे देखील पाहावं लागेल. तिसरं षटक आणि सामन्याचं निर्णायक षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. यशवंतला आपण पाहू शकाल जर का या षटकामध्ये ही साजेदारी तोडण्यात यश आला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी निर्माण केली जाईल. कारण जी साजेदारी रचली गेली फार चांगली साजेदारी. वागसर सातत्याने म्हटलं जातं ना जीवन असू द्या किंवा क्रीडांगणामध्ये एक चांगला खेळ असू द्या जर का साजेदारी रचल्या तर चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच चित्र आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दबाव निर्माण झालाय गोलंदाजावरती कारण सुरुवातीचा प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केलं त्यानंतर मात्र अजय गांगडनं देखील थोडासा मार बसला आणि तिथून मात्र पूर्णपणे सामना मात्र आपण पाहतोय पनसवड टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण आपण जर का पाहिलं अजूनही 11 धावसंख्येची गरज असेल. यावेळेस मात्र पाहावं लागेल प्रयत्न केले जातात यशवंतच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे जर का आपल्या कोट्यातील उर्वरितचे चेंडू जर का सुरेख फेकल्या तर सामना अंतिम षटकामध्ये जाईल आणि सामना जर का अंतिम षटकामध्ये गेला
तर सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही घ्या, कारण रजनी स्पर्धा आहे, कारण रजनीमध्ये सातत्याने सामने रफ अँड टफ होतात. कमी धावसंख्या देखील आपल्याला रफ अँड टफ सामन्या जरूर पाहायला मिळतात आणि तसं चित्र घडेल का. मात्र एक्स्ट्रा धाबा जर का वाचवायच्या असतील तर इथून मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी श्री मलंग टीमला मात्र करावं लागेल. मात्र तसं घडेल का अद्याप आपण जर का पाहायला गेला इथून मात्र लास्ट 15 चेंडू आपण जर का वैयक्तिक खेळ पाहायला गेला त्यामध्ये एक सिंगल फक्त पळून काढल्या आणि 2 एक्स्ट्रा स्वरूपात वाईट. त्यानंतर मात्र षटकार चौकार षटकार चौकार चौकार षटकार अशी भाषा आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे जबरदस्त टेलिकास्ट ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून इथून मात्र पुन्हा एकदा जेलची संधी. मात्र आज खऱ्या अर्थानं ज्या कॅच सोडल्या त्या मॅच सुटल्यानंतर मात्र आपल्याला भरपूर काही सांगून जातील, कारण इथून मिळाले एक सिंगल. निश्चितच सर जर विचार केला तर बहुनुली विपक्ष ओलमन जो सामना होता 2 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज होती. त्यानंतर मात्र स्ट्रायकर फलंदाजाची झेल सोडली, त्याच्यानंतर स्ट्रायकरवर भूषण आला आणि त्यांनी 1 चेंडूमध्ये चौकाराची गरज असताना सामना जिंकून दिला होता. नक्कीच सर आपण जर का पाहिलं गेलं सातत्याने क्रिकेट असाच खेळा, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करणं कुणालाही जमलं नाही आणि अद्यापर्यंत आजच्या रजनीमध्ये सामने देखील तसेच झाले आहेत. याचं सर्व श्रेय जाईल जय बोले कुशली टीमला, ज्याने घेतलेली अथाग मेहनत आणि खऱ्या अर्थाने हा स्पर्धा देखील तेवढीच दमदार आपण पाहतोय. शेवटच्या मुमेंट पर्यंत मात्र संघर्ष जारी आहे आपण पाहतोय यशवंतच्या माध्यमातून. अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेला या षटकातील 4 चेंडू त्यांना रिलीज केलेत, त्यामध्ये आपण पाहिलं गेला 3 धावा दिल्यात, म्हणजे फार चांगली गोलंदाजी 2 वाईड स्वरूपात आणि एक सिंगल आणि त्यामध्ये 3 चेंडू डॉट फेकलेत. म्हणजे सामना अद्याप बंद लिफाव्यामध्ये 8 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावसंख्येची गरज. यावेळेस पाहावं लागेल सामन्यामध्ये रंग भरले जातात आणि इथून पाहावं लागेल सामना अंतिम षटकामध्ये जर का गेला वागसर तर सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. निश्चितच सर आपण तोच सामना बघितला होता. 6 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज असताना मात्र शेवटच्या मुमेंटला मात्र सामना जिंकला होता. तशा प्रकारचा खेळ पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल का, कारण रफ अँड टफ दोन्ही संघ मात्र मैदान सोडायला तयार नाहीयेत. इथे मात्र चुकीची गोलंदाजी. जरूर आपण पाहिलं गेलं दुष्काळामध्ये 13वा महिना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण अगोदरच कमी धावसंख्या राहिली आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा स्वरूपात धाबा खर्च कराल तर त्याचा आपल्याला जरूर परिणाम पाहायला मिळेल. इथून मात्र एक सिंगल प्राप्त होईल, संघ पुढे सरकेल 41 अंकावरती 49चा टार्गेट होता. आता अद्यापही 8 धावसंख्येची गरज असेल, म्हणजे या षटकातील जर का हा अंतिम चेंडू डॉट फेकला तर सामना अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. मात्र अंतिम चेंडू कशा रीतीने मात्र फटका बसला जातोय. इथून मात्र नशिबाची साथ आज खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाज नशीब घेऊन उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. जवळपास प्रत्येक फलंदाजाला मात्र 2 ते 3 वेळा जीवदान मिळालंय. निश्चितच सर विचार केला तर सोम एक चांगला खेळाडू आहे, परंतु आजचा दिवस सोम साठी नाहीये, कारण 2 जेल ड्रॉप केल्यात. डीजे धावसंख्येची गरज. आता इथून आपल्या टीम मधून एक हुकमाचा एक्का बाहेर काढावा लागेल, जो 6 मध्ये 7 धावा वाचवेल आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल. अन्यथा सामना आपण पाहतोय फणसवाडी संघ सहजरीतीने जिंकेल यात मात्र शंका नाही. मात्र पाहावं लागेल 6 मध्ये 7 वाचवल्या जातील का, हिरो बनण्याची संधी चालून आली आपण पाहतोय. सर विचार केला तर दुसऱ्यांदा प्रेक्षक वर्गांना ही सुवर्ण संधी आली पाहण्याची हा सामना, कारण ओलमन विपक्ष जय वाघोबा बोनुली तो सामना सुद्धा 6 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज असताना शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेला. आयवा जेल साठी 200 रुपयांचे कॅश प्राइज आहे. दीपेश शेठ गायकर आता तयार राहा. रेवनाथ आपल्याला एक जेल 200 रुपये येतील, शेंगा येतील आपल्याला शेंगा. अंतिम 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. इथून मात्र फटका ऑल ऑन द कार्पेटने सजवला एक सिंगल कंप्लीट. पाहावं लागेल इथून मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बॅकअप सुंदर, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि सामना रफ अँड टफ व्हावा यासाठी प्रेक्षक वर्ग देखील
मॅचचा आनंद घेत असताना, कारण प्रेक्षक वर्गांना हे जावं असतं सामना अंतिम चेंडूपर्यंत जावा, मग सामना कोणताही संघ जिंको त्यांना त्याचा फरक नसतो. मात्र सामना रफ अँड टफ कशा रीतीने व्हावा यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग सातत्याने मॅचचा आनंद घेत असतात. आता समीकरण येणारे 5 चेंडाने कंपल्सरी 6 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती नरेशला आपण पाहतोय, ज्याच्या वरती पूर्णपणे संघाने मात्र आपण पाहिल्या गेला संघाचा विश्वास सोपवलाय आणि तो विश्वास जर का साध्य केला तर हा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल. कारण आपण पाहिलं गेलं 7 धावा जर का डिफेन्स केल्या तर हा इतिहास रचला जाईल. यावेळेस मात्र फटका सुंदर आहे आणि विजयाची मोहर लावत असताना हा विजयी बिग हिट षटकार. चला नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे बघा. चला ऐवा कॅच घेतले त्यांनी यायचंय बघा. ऐवाजेल प्रेक्षक कमाल कॅच जबरदस्त 200 रुपयाचे कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. खऱ्या अर्थाने आपण जाईल का पाहिलं गेलं बनवलीचे आहेत. चला नाव सांगायचं आहे. मोहन जनार्दन गुटे बोनवली. अरे वा, काय वाटला का जेल आली तेव्हा 200 रुपये या केलेला तुला काय वाटला? काय एवढं वाटलं नाही, आली तशी घेतली म्हणून खूप चांगलं वाटलं. अरे वा, अभिनंदन, आली तशीच जेली. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यानंतर यशवंत सामना जिंकला आपण पाहतोय फनेस्वर